हॅलो. 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 हा बोला. हा नमस्ते नमस्कार. मॅडम. हा नमस्कार. विजय पाटील बोलतोय, समर्थ सोशल फाउंडेशन, हा कोल्हापूर. बर. हा बोला. तुम्ही औषध घेतला होता एप्रिल महिन्यामध्ये. होय घेतलं होतं. हा कसं काय रिझल्ट तुम्हाला काय? काय रिझल्ट म्हणजे घेतली त्यावेळेला 200 होती शुगर. बर आता 150-145 पर्यंत आहे. बर. काय म्हणजे कसं वाटलं औषध घेऊन तुम्हाला? बरं वाटतंय म्हणजे बाकीचा प्रॉब्लेम माझा वजन ते भरपूर म्हणजे हे होतं ते कमी झालंय. बर त्यामुळे मला हलकेपणा वाटतोय. बर. आता वय किती आहे मॅडम तुमचं? वय माझं 67. हा 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 हा. म्हणजे कसं औषध घेऊन तुम्हाला समर्थ सोशल फाउंडेशनचं अनटॉक्स डी व अनटॉक्स टी हे वापरून तुम्हाला काय काय फरक जाणवला ते सांगा. मग तेच फरक हेच की आता वजन जरा कमी झालंय. बर बाकीचा हलकेपणा वाटतोय. बर आणि हाय म्हणजे जरा आपल्या याला ताकदीला जरा बरं वाटतंय म्हणजे हलकापणा आलाय म्हणजे फ्रेश वाटतंय. बर बर बर. बाकी तुम्ही आता व्यायाम डाएट वगैरे तुमचं चालू आहे व्यवस्थित? चालू आहे. होय. व्यायाम काय चालू आहे रोज माझं 3-4 किलोमीटर रनिंग माझं असतंच बर बर बर. सकाळी पहाटे. हा म्हणजे एकंदरीत या औषधानं तुम्हाला चांगला फरक पडलेला आहे. पडलाय. हा असंच कंटिन्यू करा औषध. आणि हा. आणखी तुमचा HbA1c एक वेळा चेक करा तुम्ही. बर हा बर. जोपर्यंत तुमचा HbA1c 5 पर्यंत येत नाही किंवा 6 पर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही 1-2 अँटॉक्स डीच्या बाटल्या घ्या. आणि मग बर. डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या पूर्ण बंद करून शुगर हा. मुक्त व्हा व शुगर फ्री राहा. आणि इतरांनाही तुम्हाला आलेला रिझल्ट समर्थ सोशल फाउंडेशनचा तुम्ही इतरांनाही सांगा. हा सांगूया की आपल्याला फरक पडल्यावर सांगणारच की आम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. आपण आता आम्ही काहीतरी त्या अंगणवाडीला काम केलं म्हटल्यानंतर आम्हाला त्याचा काहीतरी अनुभव असणारच नाही. हो बरोबर आहे बरोबर आहे. अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर तुमच्या होय. माध्यमातून इतरांनाही ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना होय. आलेला रिझल्ट तुम्ही सांगा व त्यांना माहिती द्या पाहुणे पै मित्रमंडळीमध्ये. हा चालतंय की. ओके थँक्यू मॅडम. आणखीन काय बोला. आणखीन आता काय बोलू आहे व्यवस्थित आहे. बर बर मी आता जरा उन्हाळ्यामुळे जरा त्रास होतो म्हणजे गरम जास्त असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढतंय ना. हा हो हो जरा उष्णता आहे आता सध्या. भरपूरच आहे अहो हा काय. जरा उष्णता असल्यामुळे काय करा जरा अंकुरित मोडं वगैरे किंवा ग्रीन सलाद जे आपण हिरवं भाजीपाला खाण्याचा जास्त जरा प्रयत्न करा. हो असतेच भाजीपाला पण बर बर पहिल्यापासून म्हणजे अशा पदार्थावरच जास्त आहे. मी बाकीच्या दुसऱ्या कुठल्या पदार्थावर नसतेच आहे ना. बरोबर बरोबर. भाज्या म्हणा हे म्हणा बर तेवढीच भाजी आणायची करायची खायची एवढं पहिल्यापासून ती लक्षणं आहेतच माझी. त्यामुळे बर आता पण तेच चालू आहे. चालते चालते मॅडम. ठीक आहे इतरांनाही माहिती सांगा व औषधाची माहिती पोहोचवा. बर बर. ओके थँक्यू मॅडम. हा राहणार धन्यवाद. कुठलं गाव म्हटलं तुमचं? शिगाव शिगाव तालुका? तालुका वाळवा जिल्हा सांगली. ओके थँक्यू मॅडम. हा धन्यवाद.